पाऊस ना बहुतेक माझी मजा घ्यायला लागला. असे कपडे जरा ऊन पडले म्हणून आज उन्हात टाकली तर लगेच आला बघा. तो म्हणत होता की काय कुणास ठाऊक. थांब थांब आलोच मी. कपडे आणलेस काय तू बाहेर वाळत घालायला? मला तर असंच म्हणत होता की काय असं वाटत होतं. कारण आज त्याने खरंच माझी खूप गंमत लावलेली आहे. आणि इकडे साहेबांचं बघा कसं निवांत काम चालू आहे. इकडे माझं मात्र आत बाहेर चालू आहे. आणि यांचं आपलं झोप आणि लॅपटॉप सोबतच चालू आहे. त्यानंतर त्यांना म्हटलं जावा अनुश्रीला घेऊन या. मग आले अनु दीदीला घेऊन. त्यानंतर शिवबा बघा कसा खुश होते दीदीला बघून. आणि मॅडमचा बूट कुठे गेला होता काय माहिती, 2 दिवस सापडेनाच झालता. नंतर तो खालीच सापडला तिथे झुडपात. मे बी कुत्र्यानं नेला असावा किंवा शिवबाने वरून खाली टाकला असावा. त्यानंतर ना ही रेसिपी मी आज पहिल्यांदाच ट्राय केलेली. तो म्हणजे होता ना सोया चंक्सचा चिला होता. आणि खरंच खूप छान झालेली बरं का रेसिपी. नक्कीच शेअर करेन एक दिवस तुमच्यासोबत. त्यानंतर इकडे बघा शिवबा कसा माशीला पकडतोय हां. खरंच मला गंमत वाटली त्याला बघून. लहान मुलं कशाशीही खेळत असतात. माझ्या लाडूचा किती छान अभ्यास चालू आहे बघा बरं. खरं तर ना स्कूलमधून आल्यानंतर ना लगेचच मी तिला अभ्यासाला बसवते. म्हणजे नंतरचा वेळ थोडासा तिला खेळायला मिळतो. मग तीही खुश राहते आणि मीही. आणि संध्याकाळी एवढं सुंदर वातावरण झालेलं ना बाहेर, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि इकडे ना मॅडमची फरमाईश झालेली आहे. आज त्यांचा मूड झालेला पिझ्झा खायचा. मग काय सांगितलं बाबांनी आणि बाबांनी पण लगेच मागवला. असा होता आजचा दिवस. बाय.